भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची धनगरी पांडुरंग अभंग जे श्रीना जना विरहित हा लाभ जना विरहित हा लाभ टाचे नभ साठवणे धनगरी पांडुरंग अभंग जे श्रीना रिटर्नचा आवाज दे की जरा जाळी वाढव तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी धनगरी पांडुरंग अभंग जे श्रीना समचरण सरोजम सांद्र नीलावदावम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू नमन पांडुरंगा करू प्रथम 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 नमन चरण संताचिया दुसरे चरण हौलाचिया त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून यादा त्रिपुडी जातीत त्रिपुडी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात टियो दीनानाथ श्रीनाथ स्वामी यानाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरी तयाची आचरणा बरू साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा सीताराम हनुमान 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 सभी ताली बजाते हुए बड़े भाव के साथ सभी गाएंगे सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान
सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान भाग्यवंता हिची जोडी परवडी संतांची. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा, बहुतेक पाठ असलेला, जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही. अभंगाचा अर्थ अभंग डोळ्यापुढे ठेवला का लगेच शब्दाशः अर्थ कळतो, इतका सोपा अभंग आहे. या अभंगामध्ये खरा भाग्यवान कोण याची लक्षणं ठेवली. मला वाटतं आपली नजर वेगळी आहे भाग्यवान पाहण्याची आणि संतांची नजर वेगळी आहे. आपण ज्याला भाग्यवान समजतो ते खरंच भाग्यवान आहे का आज तुकोबाराची लक्षणं सांगतात ते खरे भाग्यवान आहे. आपण कोणालाही भाग्यवान म्हणतो, आपली नजर काय, आपण प्रॉपर्टीकडे पाहून ठरवतो. मालमत्ता पाहिली का आपण म्हणतो काय भाग्यवान माणूस आहे. जयाची द्वारी उभी मारुती कार, आपली नजर सांगतोय ना. हा भाग्यवान आपल्या नजरेचा. मला वाटतं जुन्या काळामध्ये मुलगी पाहायला जर गेले, शेणानं सारवलेली घरं असायची आणि त्या मुलीला पाण्यात पाय भिजवून तिचा पावलाचा ठसा उमटला का त्याच्यावरून ठरवायची ही भाग्यवान आहे की नाही म्हणून. काही माणसं उंच कपाळ ज्याचं दिसलं त्याला भाग्यवान समजतात, काही डोळ्यावरून समजतात. काही माणसं सरळ हात जोडला का लांब सडक बोट ज्याची कमळाच्या कळीसारखा आकार होतो त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं पायावरून, पाय जर जमिनीला टेकवला तर अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा लांब असलं तर त्याला भाग्यवान समजतात. काही माणसं जमिनीला जर पाय टेकवला आणि करंगळी जर आधांतर तरंगलेली असली तर त्याला चटकन बेमान होणारा, विश्वास न ठेवण्यालायक समजतात. ही आपली नजर चाललेली, जास्त मनावर घेऊ नका. परंतु आज तुकोबाराय हे सगळे भाग्यवान बाजूला सारले आणि विश्वातला खरा भाग्यवान सांगितला, ज्याला संतांची जोडी प्राप्त झाली तो जगातला भाग्यवान आहे. आता संतांची जोडी आपल्याला प्राप्त होणार नाही पण त्यांच्या बोधाची होईल. ज्याला ज्ञानेश्वरीची संगत झाली तो विश्वातला भाग्यवान, ज्याला गाथ्याची संगत झाली तो विश्वातला भाग्यवान. अजून जवळचं बोलतो, गावातला साधा भजन करणारा जरी असला आणि त्याच्या जरी संगतीत माणूस गेला तरी भाग्यवान ठरतो. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर फक्त देवाचीच चर्चा होते समजायचं भाग्यवान. आता संगती हा या अभंगातला फार महत्वाचा घटक आहे. संगतीमध्येच माणसाचं पतन आहे, संगतीत उद्धार आहे. संगती अधपतनाला नेते आणि संगती उद्धाराच्या दिशेने वाटचाल करते. म्हणून संगती माणसाला चांगल्या लोकांची असावा. कळतंय आपल्याला. फक्त एवढं वाक्य घेऊन जा माझं आज कीर्तनातून अंडरलाईन करून, मी ज्याच्या सोबत राहतो त्याच्या सोबत राहिल्यानंतर देवाला राखत येत नसल ना, आशाच्या तर संगतीत नाही ना मी. एवढं जरी कळालं सार होईल आजच्या अभंगाचा. मी ज्याच्या सोबत राहिल्यानंतर देवाला आनंद व्हावा अशा लोकांची मी संगत करणार.
नका वाजू. एवढे हळून नको. हो, इतक्या लवकर नाही अजून. वाटलंच पुढं तर थंडी वाजली तर वाजवा. आणि मी अजिबात लोकांना त्रास नाही. तुम्ही माझ्या युट्यूबला कीर्तन आहे का? कधी भजनी गायक माणसाला माझा त्रास कधीच बोललेलो नाही मी. तुम्ही माझी सगळी कीर्तनं काढा. कधी गायकाला नाही, कधी वादकाला नाही, सिस्टीमवाल्याला कधीच नाही. बसणाराला तर माझा त्रासच नाही. मांडी घाला नका घालू, हाताची घडी घाला नका, नाकात बोट शब्दानं दुखावणार नाही. आपला त्रासच नाही बसणाऱ्या लोकांना. बिंदा ज्याला झोप आली त्याने अंग टाकून द्या. हो, मी तसा तुम्हाला उठून देईल, ती सुद्धा जबाबदारी माझी. तसा इथून जाणार नाही कीर्तन झाल्या. जीवनामध्ये संगती. मग विश्वातला खरा भाग्यवान ज्याला संतांच्या बोधाची संगत झाली. आता संताची होणार नाही, पण त्यांच्या बोधाची होऊ शकते, तो विश्वातला भाग्यवान. आता संतांच्या घरामध्ये जरा धन काय आहे जरा डोकावून बघा, आणि आपल्याकडं बघा काय आहे. आपल्याकडं कशाचीच उणीव नाही. आणि संतांच्या घरामध्ये ते म्हणतात लोका घरी गाई म्हशी आणि आम्हा घरी उंदीर घोशी. ही प्रॉपर्टी संतांची. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, पुढती जाऊ भिके कुत्री घर राख. कुत्रे खड्डे करून बसतात, त्यांना खाण्याकरता काही नाही. मग अशा याच्यावरून असं समजू नका संतांची प्रॉपर्टी. ते म्हणतात आमचं जे धन आहे हे जना वेगळं आहे, जना विरहित आमचा ठेवा आहे, जना व्यतिरिक्त आहे. आणि हे ठेवायला आकाशापुरं पडतं, टाचे नभ साठवणी. मग काय धन आहे तुमच्याकडं? असं ते म्हणतात आमच्याकडं नुसतं धन नाही, महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन आमच्याकडे महाधन आहे. काय म्हणे धन गरीब पांडुरंग. बरं, हे न संपणार अभंग जे सरेना, शाश्वत धनाची प्राप्ती आम्ही केलेली आहे. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. पवित्र प्रशस्त प्रसन्न अशा श्री क्षेत्र चिंचवण आणि या गावामध्ये श्री मकरध्वज महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा. माझ्या तरी जीवनामध्ये हे पहिलं मंदिर मी पाहिलंय मकरध्वजांचं. मला वाटतं मी एक जांबवंतांचं बघितलं आता ह्याला आपल्या सोलापूर हायवेनं पुढे गेलो होतो. याला जा हे जांबवंताचं मंदिर आहे इकडं. सोलापूर हायवेने गेलं का पुढं, मला त्या गावाचं नाव आठवणं आता. हा, जामखेड जांबवंताचं, बरोबर. तर तिथं ते बघितलं आणि इथं मकरध्वजाचं मंदिर पाहिला, आनंद वाटला. खरं तर खूप मोठं काम आहे. आणि हनुमंतरायच मुळात ज्या लोकांचं कधीच काम होत नाही, खूप अडथळे येतात. पाय टाकला दाराच्या बाहेर का अडचण, पाय टाकली का अडचण. असं ज्या वेळेला आपला प्रपंच झाला, माझ्या भाषेत बोलू का सोपं, खडे खालतीन पाखरवरती, असा संसार आपला व्हायला लागला का काहीच नाही. सोपा पर्याय सांगतो तुम्हाला, एवढं भजन म्हणा तुम्ही, तुमचे काम व्हायला सुरुवात होईल. 40 दिवसानंतर परिणाम होईल. बघा कोणतं भजन, सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान. हे पॉवरफुल भजन आहे. बरं, आणि या निमित्तानं संत वाङ्मयातील अभंग निवडला, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आमचे भाऊ असतील, बडे भाऊ, त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज कोटुळे यांच्या निमंत्रणातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. उपस्थित सगळी महाराज मंडळी,
सगळ्यांची नावं आता मला ज्ञात नाही, का घेऊ सगळ्यांची? एका वाक्यात घेतो, डोक्याला ताप नको. आमचे मित्र माऊली महाराज खोटे, पण वाजवता खरोखर छान, सुंदर वाजवतात. मला वाटतं काला आपल्याच गावाला झालता का इथं कुठंतरी? हा, पिंपळनेर का काहीतरी होतं, पिंपळटाक. हा, इथं बाजूलाच कुठंतरी तुमच्या, मला वाटतं इथूनच गेलतो या रस्त्याने. तर त्यावेळेला योग आला होता माऊलींचा आमचा, अनेक कीर्तन वाजवले. त्यानंतर ज्यांची चाल झाली, बाबा कुठे? आंधळे बाबा, वा वा, टाळ्या वाजवा जरा बाबा करता एकदा. काय या वयामध्ये असलं गायन करणं, आणि काय आहे तसं माणसाने प्रामाणिकपणे कबूल करावं. ही सगळी महाराज मंडळी आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी फुल वाहतो वाकून. तुमचं सगळ्यांचं नाव घेतो, भगवान मकर ध्वजाचा मान राखून. डोक्याला ताप नाही, सगळ्यांची नाव. विठाला विठाला ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम, आमचे दत्ताभाऊ, गाजलेली सिस्टीम आहे महाराष्ट्रामध्ये, सुंदर असं नाव सिस्टीमचं. करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या. कमी बोलतो पण आपल्या हिताचं बोलतो. मानवी जीवन जगत असताना माणसाला संगती हा जीवाचा स्थायी भाव आहे. पहिली गोष्ट, या जीवाला संघ, ओढ आहे, इच्छा आहे संघाची. एकतर जीवाला संघच नसावा, संघ नसावा. म्हणून आमच्या भागात एक म्हणे, तुमच्याकडे ऐक नाही कोणाच ठाव, एकटा जीव म्हणजे तुमच्याकडे बी आहे. जीवाला संघच नसावा, आणि असेल तर सत्संग असावा. एकतर संगती नसेल, एकटा जीव बरा. वाईटाच्या संगतीत माणूस गेला, त्याच्यापेक्षा जास्त संग राहणारा भोगावं लागतं. आमच्या चुलत्याला गावाची कडल 1 एकरची वाटणी, आणि त्याच्यात चिचाचं झाड आहे. गावातले त्यानं भांडून घेतलेली ती आमच्याकडून. गावातले लोक टाइमपास युट्यूबला टाकणार आहे का? नाही ना, ते चुलता भांडल बरं माझ्याशी परत. म्हणजे कीर्तनात सांगितलं का माझं नाव असलं कुठं घेता भुंगा लावून पाठीमाग. आणि ते 1 एकरची गावाची कडल वाटणी, त्याला त्याच्यात चिचाचं झाड आहे. लोक टाइमपास म्हणून तिथे येऊन पत्ते खेळते. आणि मग हे रविवारच्या दिवशी कारखान्यात कामाला येते, रविवारच्या दिवशी सुट्टी असते, हे घरी होतं. याला वाटलं आपल्याला पत्ते पाहायला काय हरकत आहे, चिचाचं झाड आपलं, जमीन आपली. आता पत्त्यातलं काय कळत नाही, बावळट येते, पत्त्यातलं समजत नाही त्याला. मग ते गेलं तिथं तर गप्प बसा, आपल्याला कळत नाही पत्त्यात. तिथं जाऊन वजन आणायचं, एक्का सोड, दुर्री सोड. ते कोणीतरी केला पोलीस स्टेशनला, शिरूर पोलीस स्टेशनला फोन. ती पोलीस गाडी आली, सायरन वाजले. हे जे अट्टल खेळणारे ना, यायला खेळायचं माहिती राहत, पळायचं माहिती राहत. आता हे आमचा चुलता बावळट ते म्हणे, चिचाचं झाड आपलं, जमीन आपली, आपल्याला खेळता येत नाही, कर नाही, त्याला काय डर आहे. आता ते खातय, उचललं टाकलं गाडीत, आणलं पोलीस स्टेशनला. मला फोन केला चुलत्याने, मला म्हणे अरे मला पोलीस स्टेशनला आणलं. का म्हणून? काय नाही बा, नुसते पत्ते पाहत होतो म्हणे. संगत आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय. घडाची संगती उपयोगाची नाही, अपना पाय त्याच्या संगे, अपना पाय त्याच्या संगे, अपना पाय त्याच्या संगे. फळाची संगती अपना 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 आपण आपण काय प्रमाण होतं? खळाची संगती उपयोगाची. वा, खळाची संगत. संघ जर चुकीचा घडला तर अधोपतन होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. संत संग देई, संत संग देई,
संग देई संत संग देई संग देई संत संग संत संग देई संत संग अनिक प्रभाई घालू नको 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 संत संग देई 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 संत संगदी जर नसला तर काय होईल? स्वतंत्र बुद्धीनं देवाकडे तुम्ही पोहोचू शकत नाही. मी ओव्या सांगल, प्रमाण सांगल, मोगम कीर्तन करणार नाही. हा म्हणजे गोष्टीसारखं बोलणार नाही. कुठल्या तरी संताचं प्रमाण देईल, ज्ञानोबरायाची ओवी सांगेल. खरं तर स्वतंत्र मार्गच निर्माण करता येत नाही. परंपरा कशी आली बघा. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो त्याची मार्गे चालिलो नकळेची धनुर्धरा अपरंदाकारी हरपलो निवृत्तीचा ज्ञानदेव द्वैत सर्व निरसलो. वेद मार्गे मुनी एवढ्यावर नाही, व्यासांचा मागोवा घेतो. आणि आताचं प्रमाण जर द्यायचं, मार्ग दाबूनी गेले आधी मार्ग दाबूनी गेले आधी दाखवलेला रस्ता धरा, शेवटच्या मुक्कामाला तुम्ही पोहोचताल. एक स्वाभिमानाचं वाक्य बोलतो, डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधा आणि वारकरी संप्रदायाची वाट धरा. विश्वासाची पट्टी बांधा, वारकरी संप्रदायाची वाट धरा, मुक्कामाला पोहोचताल. का हो, डोळ्यावर पट्टी येणं पडणार नाही का? नाही पडणार. आणि जरी पडले तर उचलून घेणारा पंढरपूरचा पांडुरंग असेल. अशी ही संतांची वाट आहे. या वाटेनं तुम्ही जा. मला वाटतंय माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये भिंत चालवणं, रेडा बोलवणं याच्याही पेक्षा मोठा एक चमत्कार आहे. ब्रह्मचित्काला मुक्ताई दर्शन 80 रुपये किंमत आहे. कधी गेले आळंदीला तर घेऊन या. मला वक्ते बाबांनी लिहिलंय. असला गोड भाव आहे संतांचा त्याच्यामध्ये. रेडा बोलवला, शुद्धीपत्र मिळालं. ही 4 भावंड आळंदीच्या दिशेनं निघाली.
बघा बरं का चमत्कार केवढा आहे. हे आळंदीच्या दिशेनं निघाले तर तो रेडा बोलवलेला तो देखील ज्ञानोबरायाच्या पाठीमागं आळंदीच्या दिशेनं चालला. ही माऊलीच्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे. नाही लक्षात आलं आपल्या? 750 वर्ष अगोदर रेड्याला कळत होतं कुणाच्या मागे जावं. आज माणसाला कळत नाही. ज्या रस्त्यानं संत गेले त्या रस्त्यानं गुंता नाही कुठे. आणि संघ जर झाला मोठ्याचा, आजही मला वाटतं आळंदीमध्ये माऊलीची यात्रा भरते ना, तितकीच गर्दी आळे फाट्याला रेड्याच्या यात्रेला असते. संगतीचा परिणाम, मोठ्याचा संघ झाला. बरं, स्वतंत्र बुद्धीनं जाता येत नाही हा माझा खरा मुद्दा चाललेला आहे बरं का. मनानच परमार्थ. बरेच माणसं म्हणतात आपली बरी मनमाळ. बरं, अजून पुढचं बोलतो. कित्येक लोक पाहिले मी, एकादशी धरतात पण रात्री 12ला सोडतात. विशेष म्हणजे महाराज लोक, हे मोठं अवघड आहे. ते म्हणतात बरी आपली लंगडी, धरूच नको, काहीच मिळत नाही त्याचं, लंगडीचं पुण्यच मिळत नाही ना. मला वाटतं शास्त्रामध्ये दिवस उगवल्यानंतर दिवस पूर्ण होतो, रात्री 12ला होतच नाही. स्वतःच्या मनानं नाही. मी बाबा शिवपुराणे आहे. सोमवारी बेलाची पानं तोडायला चालत नाही, आमोशेला तोडता येत नाही, पौर्णिमेला तोडता येत नाही, आणि मकर संक्रांतीला बेलाची पानं तोडता येत नाही. 4 दिवस कोणते कोणते? सोमवार, अमावस्या, पौर्णिमा आणि संक्रांत. या दिवशी बेलाची पानं तोडायची. तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहतात. तुम्ही बहिणी माझ्या सगळ्या, झाला आपला आजपासून नातं. मी भाऊ तुमचा. अरे हो म्हणा, असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतोय का ना करता. येईल रक्षाबंधनला भाऊ भिजला. हा नाही नाही, लाडक्या कोण म्हणलं? मला कशा परवडतील लाडक्या. बहिणी तुम्ही, भाऊ मी तुमचा. तुम्हाला किती पुण्य मिळालं आतापर्यंत पाहायचं का? तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहिली. ऐका आता, शास्त्राप्रमाणे आपल्या मनानं चाललेला आहे परमार्थ, हे बोलायचंय मला. शास्त्राप्रमाणे ज्याला बेलाची पानं व्हायची, पुरुषोत्तम बाबा, त्यानं 5.5ला अंथरून सोडलं पाहिजे. 50% उडली इथंच राहिले 50. शेवटलो कोणीच राहत नाही. पहा तुम्ही, शेवटपर्यंत कोणीच राहत नाही. दुसरी गोष्ट, 7 वाजेच्या आत त्याचं स्नान झालेलं पाहिजे. 10-5% उडली इथं. तिसरी गोष्ट, पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडायला चालत नाही. चौथी गोष्ट, एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. सगळेच उडाली. आणि मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगून सांगून ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जपायचा मंत्र नाही, वाणी पवित्र करतो. जाऊ दे, आपला भाव इथे ऐकायचा मंत्र, बेलाची पानं तोडण्याचा. रेकॉर्ड करा, नाही तर आठवणीत ठेवा, आपल्या लेकरांना कळू द्या पुढं. बेल वृक्षाला नुसता स्पर्श जरी केला आणि मंत्र म्हटला तर दारिद्र्याचा स्पर्श आपल्या उमऱ्याला होत नाही. इतकी ताकद त्या मंत्रात आहे. तो मंत्र आहे श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. काय मंत्र आहे? श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. असा मंत्र म्हणायचा, दर्शन करायचं. आता बेलाची पानं उतरवा. आता अधिकार प्राप्त झाला बेलाची पानं घेण्याचा. अशी पानं घेऊन महादेवाच्या रावळात जा. तुमच्या ताटात पानं आहे बेलाची, महादेव पानाकडे पाहिजे. शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान,
भाव सांगायचं एक आहे, सोमवारी बेलाची पानं तोडायची. श्रावण महिन्यामध्ये एक म्हातारा आमच्या नगरात एक झाड आहे, तिथं यायचं बाजूला. मी एकदा सांगितलं, म्हणलं बाबा सोमवारी बेलाची पानं तोडायची नसतात. ते म्हातारा म्हणे काय होतं त्यांना? मी म्हणलं काय होतं त्यांना नाही, लई काही होतं त्यांना. आणि जास्त उपदेश करीत बसायचं नाही. एकदाच म्हणायचं हो चला न कीर्तनाला, जास्त भानगडीत पडायचं नाही. तुम्ही जर लईच आग्रह करायला लागले चला कीर्तनाला चला तुमचं ऐकून ते तर येणारच नाही, पण तुम्हाला घरी ठेवून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जास्त आग्रह करीत बसायचं नाही. एकदाच सांगितलं, त्याने ऐकलं नाही. दुसऱ्या सोमवारी म्हातारा आला बेलाची पानं तोड. मी काही बोललो नाही. तिसऱ्या सोमवारी, चौथ्या सोमवारी मला म्हातारा दिसला नाही. मग मी चौकशी केली, म्हणलं म्हातारा दिसत नाही कुणीकडे. मग मला माहिती मिळाली, नातवाला शाळेत सोडवायला गेलो वाटतं, आणि येता येता मोटरसायकलवाल्याने फटका दिला तर इथलचा बॉल गेला, तो जॉईंट. तर ते ॲडमिट आहे दवाखान्यात. मी कीर्तन करून येताना 2-2:30 वाजता दवाखान्यात. म्हणलं आपल्या नगरातला माणूस आहे, शेजार धर्म भेटायला काय हरकत आहे. मग गेलो, त्याने मला पाहिलं आणि मोठमोठ्यानं रडायला लागला म्हातारा रात्री 2 वाजता. मला म्हणे पाय ना. मी म्हणलं काय होतं त्यांना? कळलं असेल तो पा मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला. संतांनी दाखवल्याशिवाय रस्ता, त्या रस्त्यानं चालू नका. शास्त्राला मान्य असेल, देवाला आवडेल अशी भक्ती करा. कळतंय आपल्याला. तुमच्याकडं पाहुणा आला आणि तुम्ही पाहुण्याला चहा घेऊन गेले. पाहुणा म्हणे अप्पा मी चहा घेत नाही, मला चहाचा आग्रह बी करू नका. चहा परत गेला. दुसरा भाऊ म्हणे का रे, पाहुणा आपल्या घरी येऊन बिना पाहुणचाराचा कसा जाऊ द्यायचा, आण कप बशी इकडं. गेला हा दुसरा भाऊ. पाहुणे हो खास सेपरेट स्पेशल तुमच्या करता बनवला, घ्यावाच लागतो. पाहुणा म्हणे पा मला चहाचा इतका तिटकारा, मी चहा पिणाराच्या अंत्ययात्रेला सुद्धा जात नाही. आता तर गप्प बसावा ना. या दोघा भावांनी विचार केला, पाहुणा बिना पाहुणचाराचा कसा जाऊ द्यायचा. या दोघा भावांनी धरून पाहुणा खाली पाड आणि त्याच्या तोंडात चहा वातला. पाहुणा खुश होईल ना तुमच्यावर आता. अहो तुम्ही पाहुणचार केला ना पाहुण्याचा, पाहुणचार करू नये पाहुणा खुश नाही. याचा अर्थ पाहुणचार पाहुण्याच्या मनाचा नव्हता, आपल्या मनाचा होता. अरे पाहुण्याला जर आपल्या आवडीचा पाहुणचार आवडत नाही तर जगाच्या मालकाला आपल्या आवडीची भक्ती कशी आवडेल ती त्याच्या आवडीची असावी. शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे, संतांनी दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे असावी. माऊली तर म्हणतात जर स्वतंत्र बुद्धीनं जाल तर गोठी होई लागवी मुक्या वैऱ्याची. मुक्या वैऱ्याची गोष्ट असते ना, माहिती का नाही कोणास ठाव, सांगतो मी आपल्याला. माऊलीची भाषा आहे. मेंढपाळ बाबा मेंढ्या चारत असताना त्यांना गावात न्याहारी करायला जायचं होतं. 95% ऐकायला कमी होतं. आणि बाजूला शेतकरी पाणी भरत होता. शेतकरी पाणी भरत असताना मेंढपाळ काका म्हणले शेतकऱ्याला तुम्ही एक काम करा, मी न्याहारी करू येईपर्यंत एवढ्या माझ्या मेंढ्या सांभाळा. आता हे 95% बैरे आणि ते 96%. त्याने काय ऐकलं नाही. हे गेले गावात न्याहारी झाली, तिकडं पत्ते खेळत बसले. संध्याकाळी 5 वाजता आले, मेंढर चोरून एका जागी बसलेली, माणसापेक्षा तुम्ही म्हणा बा. आणि मग ते एका जागी पाहिले आणि त्याला असं वाटलं या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता 1 मेंढीचं पिलू आपण याला दान द्यायचं. त्यानं 1 मेंढीचं पिलू घेतलं दान करायला, पण मोडकं. कारण माणसं चांगल्या वस्तू दानच करत नाही. किडक्या सुपाऱ्या, खवड बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, जे माणसं कामाचे नाही त्याला म्हणते जाते. चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. मला शिवपुराणाच्या कथा असतात त्याच्यावर दक्षिणा जमतात. या माय मावल्या 50-100 रुपये टाकतात. 1 अक्षर खोटं सांगणार नाही, या व्यासपीठावरून बोलतो. आतापर्यंत जेवढ्या दक्षिणा जमल्या होत्या ग्रंथावर त्याच्यातला 1 रुपया देखील मी माझ्या प्रपंचात खर्चला नाही. 4 लाख रुपये जमले. कीर्तनाचे 4 लाख टाकून लोकांनी मदत केली. 21 लाखाचं काशी विश्वेश्वर महादेवाच्या मंदिराची उभारणी केली. 1 रुपया खर्चला नाही, खर्चत नाही, खर्चणार नाही. ग्रंथावर आलेल्या दक्षिणावर जर आम्ही आमचा प्रपंच चालवला, नरकात नाही का आम्हाला जावं लागणार. विनंती माझी, आपला हा भाव चाललेला होता. मला त्या ग्रंथावरती दक्षिणा, त्याच्यातल्या अर्ध्या दक्षिणा मी जीव लावून ठेवलेल्या आहे. कोणाला पाहायच्या असेल दाखवतो. कोपरे उडालेले, नंबर गेलेले, चुरगाळलेल्या, धुनं झालेल्या. 1 नोट तर अशी गमतीची आहे ना, 2 वर्ष झाले मी सांभाळ करतोय त्या नोटीचा. अर्धी 100ची आणि अर्धी 50ची चिटकवली. कारण मी संभ्रमात हिला 150 म्हणू का 75 म्हणू.
असल्या वस्तू, चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडली पटकन कळल. जर लग्नाला गेल्या ना असं नाही आपल्याकडं तर शेजारणीचं उसणं घेतील, बँटॅकचं तरी घालतील आणि रस्त्यानं निघल्याबरोबर लगेच कुलडाईचा सोऱ्या घेणार आहेर करायला. मग तिथं गेल्यावर आहेर केल्यावर लगेच निघणार नाही. मग ती नवरीची आई वरमय म्हणतात तिला, ती वाटी लावायच्या नादात असते नवरीला. मग ही तिच्याजवळ जाणार आणि तिला म्हणणार येते मी आता. तुम्हाला नाही कळणार हे, त्याला बरोबर कळलं पहा. हे तुम्हाला दिसायला सरळ वाटतं, याचा अर्थ असा नाही दिसतो तसा. एकदा नाही ऐकलं तर दोनदा विचारणार येते मी आता. जाऊ द्या आज काय व्हायचं ते होईल, मोकळं सांगूनच जातो. या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेला आहे सोऱ्या त्याची साडी. हा सरळ अर्थ आहे याचा, फक्त खाली दबलेला या वाक्याच्या. बरं हे लग्नवाले लय हुशार राहते, हरमाल 70 रुपये आणि अशी 70 रुपयाची साडी का हिच्या हातात पडली, एकटीच बाई बोलत चालवती. मला येडेपणा झाला, मला बावळटपणा झाला. मी चांगली म्हणली होती पप्प्याच्या बापाला, तुम्ही जा 51 रुपये हायर करून या. कुणी कुणी आबुदी आली लग्नाला आले पहा. मला माहिती होतं हिची अवलाद किती घाशेली म्हणून एकटीच बोलत चालू. बरं रात्रभर झोप नाही तिला. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. सकाळी उठली अंगण झाडायला, शेजारची बाई सडा टाका, कधी आल्या लग्नावरून. मग ही म्हणती ये सांगते तुला. हिच्या पदरचा चहा उकळायला ठुती आणि तिच्या पुढं साडी आणून टाकी ती. तिला म्हणती ह्या पाय कर, नाही तर चांगलं करावं, नाही तर करूच नाही. ती म्हणती झालं काय. मग ही तिच्या पुढं साडी टाकी ती आणि तिला म्हणती पाय ना पोतारा. पण ह्या पाय मी साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सोनाला नेसून देईल तर बाई खरी. असलं काय या मरक्या वस्तूवर, साडीवर आणि कपड्यावर प्रेम करता दादा. हे फाटकय, वर आतल्याचा भरवसा नाही. सांगून जातो 3 वाक्य अंडरलाईन करा, 3 वाक्य अंडरलाईन करा. वस्तूवर